लातूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। जिल्हाध्यक्ष संजय शेट्टींना पदावरून हटवण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे। पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काम करत असल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आलेला आहे। पद न मिळाल्याने कार्यकर्त्यांचे आरोप आहेत। जिल्हाध्यक्ष संजय शेट्टी याबाबत आपण पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केल्याची जिल्हाध्यक्षांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। जिल्हाध्यक्ष संजय शेट्टी यांच्या संदर्भातील मोठी अपडेट समोर त्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची जिल्हाध्यक्षांनी माहिती दिली आहे। आज इथे एकत्रित आला आणि त्यांनी एक नारा दिला की संजय शेट्टी हटाव राष्ट्रवादी बचाव। ह्या घोषणेमधून आम्ही सर्वजण आज इथं जमलो होतो। कार्यकर्त्यांची आपण याच्या अगोदर आमची बैठक झाली, सर्व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांनी असं सांगितलं की पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे वरिष्ठांना कळवावं आणि ह्याच्यावर जरी काही कारवाई नाही झाली तर सर्व कार्यकर्त्यांची मानसिक तयारी अशी झालेली आहे की सर्वांनी मिळून आदरणीय पवार साहेबांकडे जायचं आणि संजय शेट्टींची तक्रार करायची आणि संजय शेट्टीला जिल्हाध्यक्ष पद हटवायचं। जोपर्यंत पवार साहेबांची इच्छा आहे, जोपर्यंत पक्षाची इच्छा आहे मी जिल्हाध्यक्ष म्हणून राहावं, माझं जर काम योग्य असेल तर पक्ष मला पुढे कंटिन्यू करेल। मला जर पक्षाला जर वाटलं की संजय शेट्टी इथं लायक नाही आहेत काम करण्यासाठी तर पक्षानं कधी आदेश दिला तर मी कार्यकर्ता हा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे पवार साहेबाचा, आणि पद राहील म्हणून संजय शेट्टी काम करेल हे सोडून द्या। पदभेद नाही, हा संजय शेट्टी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे, शरद पवारांचाच कार्यकर्ता राहील। पदभेद माझ्यासाठी क्षुल्लक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।